रिटायरमेंट नंतर लोक अजून एकटे पडतात. ह्याचं कारणाचं सगळं सोशल सर्कल हे तुमचं कामाशी रिलेटेड असतं आणि त्या ट्रान्झिशन मध्ये अजून जास्त प्रॉब्लेम होतो. सो रिटायरमेंट तुम्ही 40शीत घ्या, नाहीतर 58 ला घ्या, नाहीतर 62 ला घ्या. त्याच्यानंतर काय करायचंय याचा विचार आणि ह्याचे कष्ट हे आपल्यालाच घ्यायचे. ते तुम्ही जितक्या लवकर विचार कराल आणि पुन्हा तुमची फिजिकल कपॅसिटी जी ज्या कारणासाठी करिअर खूप तुमचं प्राईम आहे 40-42 पर्यंत, तसे अनेक वेळेला नंतर काही आजार किंवा काही पद्धतीच्या गोष्टी जर झाल्या तर पुन्हा तुमच्या ज्या गोष्टी तुम्ही करून बघू शकता, ट्रेकिंग असेल किंवा जिथे जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी लागते, त्या सगळ्या गोष्टी मग तुमच्या करायच्या राहून जातील. सो असं आपल्याला तिथे फेज वाईज विचार नाही करता येणार. आपल्याला सायमल्टेनियसच विचार केला पाहिजे आणि तोच तो कोर्स जो मी म्हणते तो की वर्क लाईफ बॅलन्सचे कोर्सेस हे जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन संपतं आणि तुमचे ते काय प्लेसमेंट इंटरव्ह्यूज असतात त्याच्या बरोबरीने करण्याची गोष्ट आहे की ह्या कामाच्या ठिकाणी ह्या अपेक्षा आहेत, मी माझ्या कामाचं माझी काय डेफिनेशन आहे आणि ह्याच्या बरोबरीने मी ऍक्टिव्हिटीज कशा करीन हे तेव्हापासून जर सुरू केलं तर ते काही काळानंतर जाऊन आपल्याला रुजेल, पटेल आणि मग आपण ते करू.